हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण करंट अफेअर्सचे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत। तर स्टार्ट करूया। खालीलपैकी कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे? सुवर्णदुर्ग, पन्हाळा, प्रतापगड की तोरणा? तर कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे? तर सुवर्णदुर्ग, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अलीकडेच 2024मध्ये कोणत्या राज्याने महिलांसाठी विवाहाचे वय 18 वरून 21 वर्षे केले आहे? हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब की गुजरात? तर कोणत्या राज्याने केले महिलांसाठी विवाहाचे वय 18 वरून 21 वर्षे? तर हिमाचल प्रदेश, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट कोठे पार पडला? चेन्नई, मुंबई, नोएडा की गांधीनगर? भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट तर कोठे पार पडला? चेन्नई येथे, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? शुक्र, गुरु, शनी की बुध? तर शुक्र ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। ठीक आहे, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले? सूरत, दिल्ली, मुंबई की नागपूर? स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 तर कोणतं शहर आहे? सूरत, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतीय लष्कराने उंच उंचीवरील ऑपरेशन्स वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणाशी सामंजस्य करार केला आहे? हिमालयन रेस्क्यू ऑपरेशन्स, तिरंगा पर्वत बचाव, भारतीय पर्वत ऑपरेशन्स, एव्हरेस्ट रेस्क्यू ऑपरेशन? उंच उंचीवरील ऑपरेशन्स वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणाशी सामंजस्य करार केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तिरंगा पर्वत बचाव, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच सपनों की उडान हे ई मासिक प्रकाशित केले? सपनों की उडान, शिक्षण मंत्रालय, कृषी मंत्रालय, पर्यटन मंत्रालय की रेल्वे मंत्रालय? तर हे जे ई मासिक आहे हे प्रकाशित केलेले आहे शिक्षण मंत्रालयाने, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। WHOने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? MVA-BN वॅक्सिन, MVA-RX वॅक्सिन, MVA-R01 वॅक्सिन, MVA-M2 वॅक्सिन? तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? तर या लसीचं नाव आहे MVA-BN वॅक्सिन, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान की तामिळनाडू? विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर महाराष्ट्र, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे? बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल की केरळ? बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे, कोणतं राज्य येईल? तर हे राज्य आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। टाइम्स ट्रॅव्हलने युनेस्कोची कोणती साईट आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईट म्हणून घोषित केली आहे? आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईट? अंगकोर वाट, ताजमहाल, ग्रेट वॉल ऑफ चायना, हम्पी? तर ही जी कंबोडियामध्ये अंगकोर वाट ही साईट आहे ही आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईट म्हणून घोषित केलेली आहे, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर। अंगकोर वाट कुठे आहे? तर कंबोडिया। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? नमो भारत रॅपिड रेल्वे, वंदे भारत रॅपिड रेल्वे, भारत मेट्रो की भारत स्पीड रेल्वे? वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नमो भारत रॅपिड रेल्वे, ऑप्शन ए। आणि पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कुठे धावली? तर गुजरात राज्यात धावली, अहमदाबाद ते भुज। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केला? अमित शाह, नरेंद्र मोदी, एस सोमनाथ की शिवराज सिंग चौहान? किसान की बात हा रेडिओ कार्यक्रम तर हा सुरू केलेला आहे शिवराज सिंग चौहान यांनी, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर जागतिक बांबू दिवस असतो 18 सप्टेंबरला, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया।
DRDOने कोणत्या ठिकाणावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? चंदीपूर, श्रीहरिकोटा, विशाखापट्टणम, बंगळुरू. तर हे जे VLSRSAM क्षेपणास्त्र आहे याची यशस्वी चाचणी घेतली चंदीपूर येथे, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी कोणती स्कीम येईल? बायो भारत स्कीम, बायो राईड स्कीम, बायो रिसर्च स्कीम की बायो डेव्हलपमेंट स्कीम? तर बायो राईड स्कीमला मंजुरी दिलेली आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये जागतिक कृषी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ, रामनाथ कोविंद की नरेंद्र मोदी? तर यांपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे जागतिक कृषी पुरस्काराने? तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ऑप्शन ए जागतिक कृषी पुरस्कार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले? पोर्ट ब्लेअर, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, दीव दमण? तर याचं करेक्ट आन्सर आहे पोर्ट ब्लेअर, ऑप्शन ए. पोर्ट ब्लेअरच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 8 सप्टेंबर, 7 सप्टेंबर, 1 सप्टेंबर की 25 सप्टेंबर? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस तर 8 सप्टेंबर येईल ना, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले? गांधीनगर, मुंबई, हैदराबाद की पुणे? जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे उद्घाटन तर कुठे करण्यात आले? तर गांधीनगर येथे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या? अवनी चतुर्वेदी, लेफ्टनंट शिवांगी, मोहना सिंग की शुभांगी सिंग? तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला, काय येईल करेक्ट आन्सर? तर मोहना सिंग, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केली आहे? NPS वात्सल्य योजना निर्मला सीतारामन, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, द्रौपदी मुर्मू? NPS वात्सल्य योजना तर कोणी सुरू केली आहे? तर निर्मला सीतारामन येईल, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. NPS वात्सल्य योजना नॅशनल पेन्शन स्कीम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आले आहे? महाराष्ट्र, राजस्थान, केरळ की उत्तराखंड? देशातील पहिले डिजिटल कोर्ट, काय येईल करेक्ट आन्सर? तर केरळ, ऑप्शन सी. केरळमधील कोल्लममध्ये हे पहिले डिजिटल कोर्ट तयार करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? वंदे भारत मिशन, ऑपरेशन अजय, त्रिनेत्र ऑपरेशन की ऑपरेशन गंगा? तर कोणतं ऑपरेशन येईल? तर ऑपरेशन अजय येईल ना, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑपरेशन अजय राबवण्यात आले इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काकाडू 2024 कोणत्या देशाच्या नौदलाचा युद्ध सराव आहे? काकाडू 2024 ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स की रशिया? तर हा ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचा युद्ध सराव आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. काकाडू 2024 ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केले आहे? राजस्थान, महाराष्ट्र, सिक्कीम की उत्तर प्रदेश? तर पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलेलं आहे राजस्थान राज्याने, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले आहे? गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड की राजस्थान? जगातील सर्व उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोणतं राज्य येईल? छत्तीसगड, ऑप्शन सी. 140 फीट उंच आहे आणि 7400 किलोग्राम याचं वजन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे? कच्छ, बिकानेर, उज्जैन की पानिपत? जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी तर कोणत्या ठिकाणी येईल? तर बिकानेर येईल, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला?
रतन टाटा, एस सोमनाथ, डॉक्टर व्यंकटेश गोविंदराजन पद्मनाभन। पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024। तर याचं करेक्ट आन्सर आहे गोविंदराजन पद्मनाभन, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? एक देश एक मुख्यमंत्री, एक देश एक रेशन कार्ड, एक देश एक निवडणूक, एक देश एक आधार कार्ड। तर यांच्यापैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर एक देश एक निवडणूक, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, जागतिक रेबीज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 15 सप्टेंबर, 28 सप्टेंबर, 30 ऑगस्ट की 10 जानेवारी? जागतिक रेबीज दिवस तर 28 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नासा युरोपा क्लिपर अंतराळयान कोणत्या खगोलीय पिंडाचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे? मंगळ, गुरुचा चंद्र, शनीचा चंद्र की युरेनसचा चंद्र? नासा युरोपा क्लिपर अंतराळयान तर यांच्यापैकी कोणत्या खगोलीय पिंडाचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे हे? तर गुरुचा चंद्र, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, ज्युपिटर्स मून। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? मनीष सिसोडिया, संजय सिंग, आतिशी मार्लेना, अरविंद केजरीवाल? दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आतिशी मार्लेना, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अलीकडेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे? 70 वर्षे किंवा त्याहून कमी, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक, 65 वर्षे किंवा त्याहून अधिक, 75 वर्षे किंवा त्याहून अधिक? तर याचं करेक्ट आन्सर येईल 70 वर्षे किंवा त्याहून अधिक, ऑप्शन बी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, कोणत्या राज्य सरकारने हिंदी माध्यमात वैद्यकीय शिक्षण सुरू केले आहे? महाराष्ट्र, राजस्थान, बिहार की गुजरात? हिंदी माध्यमात वैद्यकीय शिक्षण तर हे राजस्थान राज्याने सुरू केले आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? सचिन यादव, मनोज तिवारी, अनुराग गर्ग, मोहन कुमार? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक काय येईल करेक्ट आन्सर? तर अनुराग गर्ग, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी मंत्रालय, गृह मंत्रालय? तर भास्कर हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री तर याचं करेक्ट आन्सर येईल व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतात पहिले जागतिक केंद्र कुठे उघडले आहे? मुंबई, बँगलोर, दिल्ली की नागपूर? तर दिल्ली येईल याचं करेक्ट आन्सर, ऑप्शन सी। दिल्ली येथे मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतातील पहिले जागतिक केंद्र उघडले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात नोंदवले गेले आहे? ओडिशा, महाराष्ट्र, केरळ की बिहार? बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण तर कोणत्या राज्यात नोंदवले गेले आहे? ओडिशा, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या IITने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला आहे? IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT मुंबई, IIT भुवनेश्वर? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला आहे तर कोणती IIT आहे? तर IIT कानपूर, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? मुंबई, नवी दिल्ली, नागपूर की पुणे? चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन 2024 तर कुठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली येथे, ऑप्शन बी। ठीक आहे। तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी इम्पॉर्टंट आहेत। तुमची सरळ सेवा भरती, पोलीस भरती, त्यानंतर रेल्वे भरती, आरोग्य विभाग भरती, महानगरपालिका भरती आणि अशा सर्व एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत ते। ठीक आहे। तर या व्हिडिओत इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।